म्हणजे कॅफेज आहेत म्हणा किंवा QSR आहे म्हणा किंवा कॅज्युअल डायनिंग आहे, फाईन डायनिंग आहे, रेस्टो बार आहे, लाऊंज बार आहे, पब्स आहेत. हे सगळे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये सगळे आलेत. पण आता याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला मुद्दा येतो तो तुमचं मेन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, की तुमच्याकडे किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे की जे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. आज QSRला तुम्हाला कमी पैसा लागतो, पण आज तोच तुम्ही फाईन डाईन रेस्टॉरंट किंवा लाऊंज बार वगैरे करायला गेला तर तुम्हाला जरी पैसा जास्ती लागतो. QSRला तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण तसे कमी असतात, पण बाकी फाईन डाईनला आणि इतर वरच्या लेव्हलच्या याला तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण तेवढेच असतात. मग तुम्हाला सगळं ते गृहीत धरून म्हणजे पहिला मुद्दा तुमचा हा झाला की तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी काय आहे. आणि दुसरी गोष्ट की तिथे तुम्ही जिथे कुठे तुम्ही रेस्टॉरंट करताय किंवा तुम्ही जिथे कुठे तुमचं आउटलेट करता आहात, म्हणजे मे दॅट बी अ रेस्टॉरंट बार किंवा नुसतं फाईन डाईन रेस्टॉरंट किंवा कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट तुम्ही करता आहात, तर तिथे त्या प्रकारची गरज आहे का, त्या प्रॉडक्टची गरज आहे का, त्या प्रॉडक्टची तिथे जर गरज असेल तर मग ते सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे तुमचा कॅपिटल आणि दुसरी आहे ती कस्टमरची गरज. आणि ती जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जर सॅटिस्फाय करू शकत असाल तर ॲटोमॅटिकली तुमचा हा बिझनेस सक्सेसफुलच होणार आहे.